नमस्कार मित्रांनो, मुंबई नाशिक महामार्ग सायदारा इंटरचेंज याच ठिकाणी जो सायदारा इंटरचेंज बनत आहे नागपूरसाठी मुख्य वळण, ते सायदारा इंटरचेंज ते कुकचे इंटरचेंज म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावरील नागपूरसाठी जे वळण आणि दुसरं जे आहे ते दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरील मुंबईसाठी जे वळण, या दोन्ही वळणांना जे वळण एकत्र येते त्या मार्गावरून आता आपण प्रवास करीत आहोत. जसे की मुंबई नाशिक महामार्गावर सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिकच्या अगदी बाजूला सायदारा इंटरचेंज बनत आहे. सायदारा इंटरचेंज म्हणजे नागपूरसाठी जाण्यासाठी जे मुख्य कनेक्टिव्हिटी आहे, जे मुख्य वळण आहे समृद्धी महामार्गासाठी, ते म्हणजेच सायदारा इंटरचेंज. आणि जसे आता व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या ठिकाणी मी वरती आलो तर तो मुंबई नाशिक महामार्ग, परंतु जे समोर ब्रिज सारखा दिसत होता त्या ब्रिजवरनं आपल्याला आता मी ज्या मार्गाने चाललो या मार्गावरनं प्रवास करावा लागणार आहे जेव्हा आपण मुंबई ठाण्याच्या दिशेने येऊ. तर आपण मुंबई ठाण्याच्या दिशेने आल्यावर सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्सच्या अगदी समोरून आपल्याला वळण घ्यावे लागणार आहे. आणि त्यानंतर जो व्हिडिओच्या सुरुवातीला ब्रिज आपल्याला दिसला, ज्या ठिकाणी मी वरती आलो त्या ब्रिजवरून सरळ थेट या मार्गाने यावे लागणार आहे. आणि जसे तुम्ही पुढे याल तुम्ही पाहू शकता इथे खूप मोठे मोठे वेअरहाऊसेस आहेत. आणि आता आपण ज्या मार्गाने चाललेलो होतो हा मार्ग देखील, या ठिकाणी देखील वेअरहाऊसेस होते, खूप मोठे मोठे गोदाम होते जे तोडले गेले. आणि त्या ठिकाणी हा इतका मोठा भराव टाकून तुम्ही अंदाज लावा, हे वेअरहाऊसेस जे बाजूला त्याचे अगदी छताला पूर्णपणे जोडला गेला आहे, इतका भराव टाकून हा महामार्ग तयार करण्यात आलेला आहे, हा इंटरचेंज तयार करण्यात आलेला आहे. आपल्याला आता या ठिकाणाहून खाली उतरून जाणे परंतु खूप रिस्की वाटत आहे. आणि सरळ जायचं म्हटल्याचं ब्रिजचे काम सुरू आहे त्यामुळे तिथे शक्य होत नाही आहे. आणि इथून उतरायला आपली काही हिंमत होत नाही कारण ते लाल मातीची ती व्यवस्थित नाही आहे. तर आपण इथून पुन्हा एक वळसा घेऊयात आणि सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक जे त्या सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिकमधनं प्रवेश करू आणि तिथून मग पुन्हा आपण या ठिकाणी जाता तुम्हाला उतरण दाखवली. या ठिकाणी येऊन मग पुढील जो प्रवास आहे, पुढील जो टप्पा आहे तो आपण पाहूयात. आणि आपण चाललो आता सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिकच्या दिशेने. जसे की आपण सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिकच्या दिशेने आतमध्ये आलो, तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा आपण त्याच ठिकाणी आलो ज्या ठिकाणी मी आता वरच्या दिशेला उभा होतो. आणि हे तुम्ही उतरण पाहू शकता, खरंच खूप रिस्की होती, विनाकारण रिस्क घेण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे मी पुन्हा मागे फिरलो. तुम्ही पाहू शकता बरोबर आपण सरळ गेलो परंतु तिथे कामे सुरू आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता, कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता मी सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक जो पार्क आहे तिथून आतमध्ये आलेलो आहे. आणि ज्या ठिकाणी आपला टप्पा थांबलेला होता त्या ठिकाणाहून मी पुन्हा एकदा जो सलग रस्ता आहे, जो सलग जाणार आहे कुकसे इंटरचेंजपर्यंत, त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि इथून तुम्हाला दाखवतोय, म्हणजे विचार करा फक्त ते उतरत नव्हते म्हणून मी उतरलो, नाही तर मग सलग आपल्याला ज्या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात केली तिथून आपल्याला सलग इथपर्यंत येता येणार आहे. आणि इथे अजून एक वेअरहाऊस तोडायचं बाकी आहे. शक्यतो बोटावर मोजणे इतकेच आता वेअरहाऊस तोडणे बाकी आहे, नाहीतर मग इथले सर्व वेअरहाऊसेस हा पूर्ण पट्टा जो आहे ना, हा पूर्ण या मोठ्या मोठ्या गोदामांनी भरलेला होता. खूप मोठे मोठे गोडाऊन्स होते इथे आणि ते सर्व वेअरहाऊस तोडले गेलेले आहेत. आणि ते सर्व वेअरहाऊस तोडून त्यांच्या लेवलची भरणे टाकून हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्गातील जो मुख्य वळण आहे सायदारा इंटरचेंज हा बांधण्यात आलेला आहे. समोर आपल्याला कुकसे इंटरचेंज दिसत आहे.
खूपच जास्त भराव टाकलेला आहे। आज आपल्यासाठी आपली मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे। सतत नवीन नवीन वेगवेगळे अपडेट्स घेऊन येत असतो आणि इथे पाणी साचवण्यासाठी कदाचित एक तलाव सदृश्य करत आहेत। अशा प्रकारे आपण सायदारा इंटरचेंज इथून आलो आणि जी उतरण होती, जी दरिस्कीत उतरायची, तिथून पुन्हा पुढे आपण आल्यास तुम्ही पाहू शकता समोर कुक्षे इंटरचेंज एक JCB तुम्हाला दिसेल। जे काम सुरू आहे ते म्हणजे इथे जे काय वेअरहाऊस तोडायचे बाकी होते बहुतांश तोडून झालेले, एकाच दोन फक्त आधीमध्ये अडथळा आहे, बाकी पूर्ण कनेक्टिव्हिटी झालेली। तो पुन्हा फिरून असा येणार बहुतेक। आपण आता तिथे देखील जाऊयात आणि पाहूयात नक्की काय आहे ते। बाकी हा सायदारा इंटरचेंज हा पूर्ण आलेला रस्ता इथे हा कुक्षे इंटरचेंजला जोडलो, तिथनं उतरणचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। ते उतरण देखील मी तुम्हाला दाखवतो आता पुढे। चला जाऊयात पुढे। आत्ताच आपण तिथे वरती उभं होतो ज्या ठिकाणावर आपण हे जे वेअरहाऊस आहेत बाकी तोडायचे ते दाखवले होते। तिथून उतरणं थोडं रिस्की होतं म्हणून आपण बराच फिरून आलोत आणि हा फेरा तुम्हाला दाखवला। आता इथून पुन्हा जो कुक्षे इंटरचेंजला मुख्य वळण आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जातो। चला तर आता कुक्षे इंटरचेंज म्हणजेच या सायदारा इंटरचेंजची जी मुख्य उतरण राहणार आहे नागपूरच्या दिशेला जाण्याकरता, त्या ठिकाणी आपण आता लागलेलो आहे। सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्सचा शेवटचं टोक म्हणजे कुक्षे इंटरचेंज। या ठिकाणी सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स जो पट्टा आहे मोठा गोडाऊनचा, तो या ठिकाणी एंड होतो आणि इथे तुम्ही बघा काही सेकंदाचंच अंतर आहे, आपल्याला समोर लगेच कुक्षे इंटरचेंज दिसत आहे। आपण जे ते नागपूरला जे उतरण आहे त्या दिशेने चाललो आहोत आणि समोर ज्या गाड्या दिसत आहेत ज्या उभ्या आहेत मोठे डंपर वगैरे, ते डंपर वगैरे म्हणजे दिल्ली किंवा गुजरातहून आल्यावर मुंबईसाठी जाण्याचे जे वळण राहणार आहे ते त्या ठिकाणावर राहणार आहे। आणि आपल्या बाजूला आता जे ढिगारा दिसत जे चढण लावलेली आहे ते नागपूरसाठी उतरण राहणार आहे। जेव्हा आपण सायदारा वेअरहाऊस अँड सायदारा इंटरचेंज आहे त्या ठिकाणी जेव्हा आपण वळण घेऊ त्यावेळेस याच्या बाजूला तुम्हाला जे सपाट जागा केली आहे, जो वरती मार्ग आहे त्या ठिकाणावर आपण उतरणार आहोत नागपूरच्या दिशेकरता। काही सेकंदाचं अंतर तुम्ही पाहिले, जेमतेम 2-4 वेअरहाऊस अजून तोडणे बाकी आहे। बाकी पूर्ण मार्गाचे कामे झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपण पोचलेलो आहे ते दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे कुक्षे इंटरचेंज या ठिकाणी। आणि जी उतरण बोललो आता आपल्याला सायदारा इंटरचेंजच्या इथनं येणार आहे ती उतरण म्हणजे ही ज्या मार्गावर आत्ता आपण आलेलो आहोत, ही सायदारा इंटरचेंज या ठिकाणाहून आलेली उतरण जी इथे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला कनेक्ट होते। अशा प्रकारे आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्ग या दोघांची कनेक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। आपण सायदारा इंटरचेंजनं कशा आलेत पूर्ण व्हिडिओ आपण पाहिलात, अगोदरचा भाग देखील पाहिलात आणि हा दुसरा भाग आहे। समोर दिसत आहे ते कुक्षे इंटरचेंज। सर्व कनेक्टिव्हिटी मुख्य वळण जे आहे ते या ठिकाणीच राहणार आहे। इथे पुढे आमने इंटरचेंज आहे त्या ठिकाणून इथनं सर्व वळण राहणार आहे प्रत्येक ठिकाणचे आणि पुढे सायदारा इंटरचेंजवर उतरण वगैरे राहणार आहे। कुक्षे इंटरचेंज इकडे सायदारा इंटरचेंज आणि इकडे आमने इंटरचेंज। काच आपल्यासाठी आपली मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आला असल्यास सबस्क्राईब करावे। आता आपण जो प्रवास केला सायदारा इंटरचेंज इथून सुरुवात करून कुक्षे इंटरचेंज या ठिकाणी ज्या ठिकाणी दिल्ली मुंबई एक्सप्रेस जो जोडला जातो तिथपर्यंत। आणि मी तुम्हाला आता येताना आपण ही जे कालची बाजू आहे त्या ठिकाणाहून आलो होतो ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत आणि आता ज्या ठिकाणी कामे झालेले आहेत म्हणजे या रस्त्याची जी वरची बाजू चढण जिथे मी येताना बोललो होतो दिल्ली मुंबई एक्सप्रेसची जी उतरण राहील त्या ठिकाणी चाललेलो आणि तुम्हाला म्हणजे तिथे एक अंदाज येईल, वरून तुम्हाला वेअरहाऊसेस दिसतील जे 1-2 बाकी तोडणे, ते वेअरहाऊस तुम्हाला दिसतं। अदरवाईज पूर्ण रस्ता तयार झालेला दिसतोय। कुक्षे इंटरचेंजचे शेवटचे टोक नाही, कारण याच ठिकाणाहून पुढे आपल्याला
जोड राहणार आहे. समोरच दिसतो ज्या ठिकाणी मी थांबलो होतो ते वळण या ठिकाणी दिसत आहे. खास आपल्यासाठी आपले मराठी. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.